मिरज न्यू इंग्लिश स्कूल येथे पंढरीला जाणाऱ्या दिंड्या विसावल्या। माजी विद्यार्थी संघटना आणि शाळा प्रशासन यांच्यामार्फत वैद्यकीय आरोग्य तपासणी महाप्रसाद सेवा अखंड। मिरज मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या प्रतिवर्षीप्रमाणे दी चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल शाळेत विसावल्या। या ठिकाणी पांडुरंगाची सेवा म्हणजे वारकरी सेवा हे व्रत अखंडपणे ठेवत दिंडीतील सर्व वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी त्याचप्रमाणे महाप्रसाद सेवा देण्यात आली। या दिंडीचे स्वागत न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी आणि सांगली महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी केलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण, मिरज शहर पोलीस अधीक्षक किरण चौगुले, डॉक्टर विकास पाटील, डॉक्टर शशिकांत भावळ, डॉक्टर रणजित चिडगोपकर, बाबासाहेब आळतेकर, आतिश अग्रवाल, प्रभात हेटकाळे, रमेश पाटील यांच्यासह शाळेचे शिक्षक, इतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते। डॉक्टर विनोद परमशेट्टी, उपायुक्त स्मृती पाटील आणि पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी विना हाती घेऊन विठ्ठल नामाच्या जयघोषात वारीचा आनंद लुटला। दिंडीत आलेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी त्याचबरोबर वालनेस हॉस्पिटलतर्फे फिजिओथेरपी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले। सुमारे 350 वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला। चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरजमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जवळजवळ 300 ते 350 वारकरी आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत। या आपल्या वारकऱ्यांच्यासाठी आपण अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना डॉक्टर विनोद परमशेट्टी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणीची व्यवस्था केलेली आहे। तसेच यावर्षी एक नवा उपक्रम म्हणून किंवा एक सेवा म्हणून आपण फिजिओथेरपी देखील या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। जवळजवळ फिजिओथेरपीची जवळजवळ 7 ते 8 लोकांची टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि वानलेस हॉस्पिटल मिरज यांच्याकडून आपल्याला फिजिओथेरपीची टीम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तसेच सदर वारकऱ्यांच्यासाठी आपल्या संस्थेमार्फत, शाळेमार्फत आणि माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। या भक्तिमय वातावरणात जणू काही न्यू इंग्लिश स्कूलची पंढरी दुमदुमलेली आहे असं वातावरण या ठिकाणी वातावरण निर्मित झालेलं आहे। तरी या विठुरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो की आपल्या शाळेला येणाऱ्या काळात सुख, शांती, समृद्धी, आनंदी आणि शांती लाभो हीच मी विठू चरणी प्रार्थना करतो।